Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्र गेल्या 1 वर्षभरापासून आपण या टॉपर स्टॉक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भेटत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधून उत्तीर्ण झालेल्या टॉपर्सना आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे काही योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं. या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्या सोबत आहेत 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची नायब तहसीलदार या पदासाठी निवड झालेली आहे. राज्यात ते 16वे आलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी त्यांची कविता सुद्धा रिप्रेझेंट केलेली आहे. असं कमी वयात विविध क्षेत्रात यश संपादन करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. शशिकांत बाबर सर, नमस्कार. नमस्कार मॅम. सर, खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं खूप स्वागत सुद्धा. थँक्यू मॅम, थँक्यू. तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या. तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं, कोणत्या स्ट्रीम मध्ये झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. ओके मॅम, माझं मूळचं जे गाव आहे ते जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये बोरोरांजणी हे आहे. माझं जे शिक्षण आहे म्हणजे अगोदर फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सांगतो. माझे आई वडील शेती करतात. लहाना भाऊ सुद्धा त्यांच्यासोबत शेतीमध्ये काम करत असतो आणि मोठा भाऊ जळगावला ICICI फायनान्समध्ये जॉबला आहे. तर मी त्याच्यासोबत इथे जळगावमध्ये प्रिपरेशन करतो समजा. तर हे फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल. आणि त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत माझं 7वी पर्यंत जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये गावातच झालेलं. त्यानंतर 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण मी परभणी जिल्ह्यामध्ये सेलू या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्यानंतर जळगावला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 2015ला ऍडमिशन घेतलं आणि 19ला मी पास आउट झालो. त्यानंतर 19लाच मी पहिल्यांदा राज्यसेवेची प्री पास झालेलो होतो पहिल्या अटेम्प्टला. पण मेन्सचा अभ्यास नव्हता, अर्थात लास्ट इयर होता आणि अभ्यास पण पुरेसा नव्हता झालेला. तर त्यावेळेस काही मेन्स पास होऊ शकलो नाही. परंतु 2020ला पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्यायचं ठरवलं आणि 2020च्या आत्ता जो निकाल लागलेला आहे त्यामध्ये 16व्या क्रमांकानं पास झालेलो आहे आणि नायब तहसीलदार भेटलेला आहे. अर्थात अजून पण पुढे परीक्षा देत आहे आणि देणार आहे. नक्कीच नक्कीच. सर, निकाल लागून जवळपास 1 महिना झालेला आहे, तर आता निकालानंतरच्या तुमच्या आणि तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मॅम, म्हणजे खूप जास्त प्रतिक्रिया चांगली होती, आनंददायी पण होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता एक ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर MPSC असेल, UPSC असेल या परीक्षांकडे असं त्यांना फार टेक्निकल यातलं माहिती नसतं. म्हणजे त्यांना फक्त माहिती असतं की UPSC दिलाय तर कलेक्टर होणार, MPSC दिलं तर डेप्युटी कलेक्टर होणार किंवा काय. आणि साधारणतः घरी तर म्हणजे आता मुलगा अधिकारी झालाय तर तो आनंद एक वेगळा आहे. आणि आता आई वडिलांना पण आहे की म्हणजे आता शेवटी साहेबांचे आई वडील झालेत तर तो आनंद नक्कीच. आहे. भाऊ असेल, ताई असेल, या सगळ्यांना झालेला जो आनंद आहे आणि मग त्यामुळे नक्कीच आपल्याला पण खूप आनंद झालेला आहे. तो मागच्या 1 महिन्यात तो सगळा आनंद सेलिब्रेट करतो आहे आणि पुढचं प्रिपरेशन पर्यंत चालूच आहे. ओके. सर, 2019ला तुम्ही पास आउट झालात आणि तुमचा जो ग्रॅज्युएशनचा प्रवास होता, तुमचं जे अकॅडमिक्स होतं ते पण चांगलं राहिलेलं आहे. तुम्ही सिल्वर मेडलिस्ट आहात. म्हणजे टेक्निकल मध्ये पण एकंदरीत तुम्हाला चांगली गती होती. मग त्याच्यानंतर सुद्धा स्पर्धा परीक्षा का, प्रशासनात येण्यापाठीमागचं नेमकं कारण काय? हा येस मॅम, म्हणजे सिव्हिल मध्ये असतानाही सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो अभ्यास होता तो व्यवस्थित केलेला होता. आणि मुळात ग्रॅज्युएशन करत असताना मी 3rd इयरला जेव्हा इथे जळगावला दीपस्तंभ क्लास आहेत तर तिथे यजुरेंद्र महाजन सरांना भेटलेलो. आणि त्यावेळेस तिथे क्लासमध्ये भेटल्यानंतर त्यांनी मला पहिलं तर हेच सांगितलं की तुम्ही जे काही ग्रॅज्युएशन करताय, अर्थात इंजिनिअरिंग असेल किंवा इतर कुठलंही असेल, तर ते व्यवस्थित पूर्ण करायला हवं. आणि मला पण त्यातून कळत होतं की ग्रॅज्युएशन आपलं टेक्निकल आहे, त्यातली त्यात तर आपण ते चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तर म्हणून मी तिकडे ते करत होतो. तर अर्थात मग तिकडे अभ्यास व्यवस्थित केल्या कारणानं तिकडे चांगला पॉइंटर असेल किंवा चांगले मार्क्स ते मिळत गेले आणि सिल्वर मेडलिस्ट पण ठरलो. परंतु एकंदरीत आवड अशी पहिल्यापासून तिकडे नव्हती. म्हणजे जे कॉमन परसेप्शन आहे तर 10वी-12वीला हुशार होतो, पर्सेंटेज चांगले होते, तर मग काय आता इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. तर त्यातही मेडिकल बायोलॉजी सब्जेक्ट आवडत नव्हता किंवा 12वीला असताना त्याच्याबद्दल तेवढा रस निर्माण झाला नाही. त्यातही वाटायचं की मॅथ वगैरे चांगलं आहे आपलं, तर मॅथमध्ये इंटरेस्ट आहे तर मग इंजिनिअरिंग करूयात. तर तशा हिशोबाने इंजिनिअरिंग केलेलं
आणि एक प्लॅन बी म्हणून त्याच्याकडे बघितलेलं, म्हणजे कारण ह्या स्पर्धा परीक्षेत नाही म्हटलं तरी मला म्हणजे जितक्या अपेक्षेपेक्षा कमी वेळेतही मिळालं असं मी म्हणेल. मला असं वाटलं होतं की इतक्या लवकर मिळेल याची शाश्वती नव्हती, की नक्कीच वेळ पण लागू शकतो. परंतु मग ह्या अनिश्चिततेमुळे कुठेतरी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं होतं. परंतु मूळ जे इंटरेस्ट होता तो मात्र प्रशासनात येण्याचा होता. आणि त्याचं कारण असं होतं की मी 8वीला वगैरे जेव्हा हॉस्टेलला बाहेर शेलूला शिकायचो, तेव्हा तिथेच आम्हाला जे शिकवणारे शिक्षक होते तर ते स्वतःच स्पर्धा परीक्षांची तयारी करायचे, म्हणजे राज्यसेवा असेल किंवा युपीएससी असेल. तर तेव्हापासून मला ती आयडिया आलेली होती की ह्या प्रशासकीय सेवामध्ये जाऊन आपण एक चांगल्या पद्धतीनं काहीतरी खरंच आपण जे म्हणतो की समाजासाठी करायचं वगैरे, तर तसलं काहीतरी सर्व्हिस करण्याची, एक सामाजिक दायित्व आपलं पूर्ण करण्याची संधी या सर्व्हिसमधनं मिळते. आणि शेवटी मग पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्याच बाबतीमध्ये या सर्व्हिसमध्ये आपल्याला सगळं काही मिळतं. मग तशा दृष्टीनं इकडे येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते होतं की त्यामुळे सुद्धा इकडे तयारीला आपण लागलो. सर, 2019 नंतर तुम्ही जेव्हा परीक्षेला सुरुवात केली तर अवघ्या काही दिवसातच कोविड सारखी सिच्युएशन क्रिएट झाली होती. तर तुम्ही जो संपूर्ण अभ्यास केलेला आहे, म्हणजे 2020च्या परीक्षेतून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर तो जो मेन्सचा पिरियड असेल किंवा प्रीचा पण असेल, कारण ती प्री पण थोडीशी नंतर उशिरा झाली, तर हा सगळा कोविडचा पिरियड होता. तर या कोविडच्या पिरियडमध्ये तुम्ही तुमचं टेम्परामेंट कसं हँडल केलं आणि मार्गदर्शन कसं मिळवलं? कारण या दरम्यान सगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूट वगैरे ह्या पण गोष्टी बंद होत्या. तर एकूणच तयारी तुम्ही कशी केली त्या दरम्यान? ओके. मॅम असं होतं की क्लासेस जसं मी आता मगाशी बोललो की थर्ड इयरला वगैरे असताना सरांशी बोलणं झालं. परंतु मी एमपीएससीच्या प्रिपरेशनसाठी क्लास आता असा कोणता जॉईन केलेला नव्हता. इव्हन दीपस्तंभ सुद्धा जॉईन केलेला नव्हता एमपीएससी साठी. त्यामुळे मी सेल्फ स्टडीज करत होतो. आणि पहिल्या मेन्स झाल्याच्या नंतर 2019ची जुलैमध्ये जी मेन्स झाली राज्यसेवा, त्या पेपर झाल्याच्या नंतर मला एक अंडरस्टँडिंग आलेलं होतं की सिलेबस कशा पद्धतीने डिकोड केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो. तर मग तेव्हापासून अभ्यासाला सुरुवात केली आणि सेल्फ स्टडी मधनं करत होतो. पण अर्थात जसं तुम्ही बोललात की म्हणजे मी लिटरली जुलैला जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा एप्रिलमध्ये वगैरे परीक्षा होईल अशा अंदाजानं पूर्ण टाइम टेबल बनवलेला होता. आणि अचानक मग ते काय जनता कर्फ्यू असेल, त्यानंतर वेगवेगळे एक्सटेन्शन वाढत गेले लॉकडाऊनचे आणि परीक्षा एकदम अनिश्चिततेकडे झुकायला लागली की आता परीक्षाच कधी होईल असा प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर होता. परंतु या काळात एक होतं की अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला होता. दुसरी गोष्ट जे टेम्परामेंट आहे ते नक्कीच कुठेतरी मानसिकदृष्ट्या असं वाटत होतं की परीक्षा होत नाहीये आणि 1-2 वर्ष परीक्षा पोस्टपोन झाल्याच्या नंतर कुठेतरी मध्ये ब्रेक बसेल, आपला अभ्यास परत जर कमी झाला किंवा डिस्टर्ब झालो आपण, तर यातनं परीक्षेमधनं आपण बाहेरही पडू शकतो. आणि त्यावेळेस येणारं डिप्रेशन मग यापेक्षा पण जास्त असेल. म्हणजे आता फक्त परीक्षा होत नाही याचं होतंय, टेन्शन येतंय आपल्याला. परंतु जर परीक्षा होऊन सुद्धा आपलं पास झालो नाही, तर ते टेन्शन खूप जास्त असेल. मग ते जास्त टेन्शन येऊ नये म्हणून ह्या कमी टेन्शनवरतीच मी उपाय काढला. की तो म्हणजे ह्या सगळ्या याला मित्रांशी बोलून असेल किंवा आपल्या स्वतःला पण घरच्यांचा मला सपोर्ट कायम होता की म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये, कितीही वेळ लागू दे, परीक्षा कधीही होऊ दे आणि जेव्हा होईल तेव्हा तू पास होणार आहेस. सो तो विश्वास असल्या कारणाने मी ते कायम स्वतःला मोटिवेट ठेवत राहिलो आणि अभ्यास करत राहिलो. विशेष म्हणजे त्यात असं होतं की लॉकडाऊनचा एक सगळ्यात मोठा फायदा आम्हाला असा झाला की आमचा जेव्हा काही अभ्यास कमी आम्हाला वाटला की 9 महिन्यात वगैरे मेन्सचा अभ्यास प्रॉपर नाही झाला आपला, म्हणजे एक्सप्लोर करणं आहे की अजून काहीतरी विचारू शकतात, अजून काहीतरी करायचंय. तर ते सगळं सुद्धा या काळात करता आलं. आणि एक मला वाटतं की एक तर स्वतःवरती आपल्याला तेवढा विश्वास पाहिजे. या एकंदरीत सिस्टीमवर सुद्धा विश्वास पाहिजे. आणि लोक आपल्यावर जो विश्वास ठेवतात, त्या विश्वासाला आपण पात्र राहण्यासाठी मेहनत कंटिन्यू घ्यायला पाहिजे. आणि जर आपण 100% देऊन मेहनत करतोय, तर 100% यातनं काहीतरी मिळणार आहे. तर मग ती आशा पण सोडता कामा नये, की मध्येच आपण ब्रेक केलं, तर हे आपल्या हातातनं जाईल. ती भीती सुद्धा असायला हवी. आणि ती भीती असेल, तो विश्वास असेल, तर एकंदरीत त्या सगळ्या भावना एकत्र असल्या ना, की आपण 100% करतोच. म्हणजे ते सगळं मॅनेज होतं. टेम्परामेंट, प्रेशर सगळं काही मॅनेज केलं जातं. नक्की, नक्की. म्हणजे इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल असं आपण म्हणू शकतो. नक्कीच, नक्कीच. सर, तुमच्या पहिल्याच प्रयत्नात तुम्ही प्री क्रॅक केलेली आहे, तर तुमची प्रीची स्ट्रॅटेजी काय होती? एकूणच तुमचा अप्रोच कसा होता तो विद्यार्थ्यांशी शेअर करा. ओके. मॅम आता पहिल्या प्रीबद्दल आम्ही लास्ट इयरला होतो कॉलेजच्या आणि मला आठवतंय फेब्रुवारीमध्ये वगैरे त्यावेळेस म्हणजे जाहिरात आलेली किंवा नाही, आय गेस फेब्रुवारीमध्येच पेपर झालेला. त्यावेळेस इलेक्शनमुळे वगैरे 2019 राज्यसेवा खूप लवकर झालेली फेब्रुवारीमध्ये. तर त्यावेळेस मी म्हणजे थर्ड इयर वगैरेला असताना जेव्हा अभ्यास जस्ट आपल्याला एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यास करायचा अशा दृष्टीने विचार केलेला, तेव्हा एनसीईआरटीच्या बेसिक रिडिंग मी केलेल्या होत्या. मग त्यात जिओग्राफीची एनसीईआरटी असेल किंवा हिस्ट्रीची एनसीईआरटी असेल आणि मग पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल. तर हे सगळं रिडिंग केलेलं होतं. तर ह्या बेसिक रिडिंग वरती एक ट्रायल घेऊयात की आपण अभ्यास करतोय किंवा आपण जे टॉपरचं ऐकून, समजा आता सगळेच टॉपर युपीएससी वाले असतील किंवा एमपीएससी असतील, तर एक बुक लिस्ट त्यांची सांगत असतात, हे वाचायला हवं, ते वाचायला हवं.
तर ते आपण जे करतोय ते खरंच योग्य करतोय का हे फक्त चेक करायचं होतं मला त्या परीक्षेमधनं. आणि तशा अप्रोचनं मी गेलो होतो की म्हणजे काही जरी झालं तरी आपल्याला जीएस मध्ये आपला अभ्यास योग्य आहे का हे चेक करायचंय. आणि राहिला प्रश्न सीसॅटचा, तर सीसॅटचे प्रिव्हियस इयर प्रश्न बघितल्यानंतर एक कळालं होतं की 50 प्रश्न जे कॉम्प्रिहेन्शनचे आहेत ते आपल्या हातातले आहेत. आणि त्यातही 2018चा जो सीसॅटचा पेपर झालेला किंवा एकंदरीतच 2018ची प्रिलिमची जो पूर्ण पेपर होता तो रिलेटिव्हली सोपा आलेला होता. तर त्यामुळे पण असेल कदाचित की मागचा पेपर इतका सोपा आलाय आणि जर इतके सगळे मार्क आपल्याला पडू शकतात. म्हणजे लिटरली मी काय करायचो माझं एक थोडक्यात सांगतो की कुठलाही पेपर आपल्याला द्यायचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता प्री जीएस आणि सीसॅट द्यायचा आहे. तर तुमचा काही अभ्यास नसेल किंवा एक बेसिक अभ्यास असेल तर तेवढ्यावरती तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर सोडून बघा तुम्हाला किती स्कोर येतोय. आणि जर तो ॲव्हरेज असेल तर मग काही हरकत नाही. ते खूपच बिलो ॲव्हरेज असेल तर तुम्हाला मग थोडं वाटू शकतं की खूप अभ्यास करायचा आहे. पण तो ॲव्हरेज जरी असेल तर चालतंय. मग सीसॅटचे जेव्हा मी प्रिव्हियस इयर सोडवले तेव्हा मला कळलं की 120-130 मार्क सहज मिळू शकतात म्हणजे कमीत कमी. मग तेव्हा मला असं वाटलं की हे मॅनेजेबल आहे. आणि खरंच मग त्याला मी टेस्ट सिरीजचे पेपर असतील किंवा काय एक वेळ लावून सोडवण्याचं जे गणित आहे की वेळेमध्ये अटेम्प्ट झाला पाहिजे तर त्याच्यासाठी मी तो ट्राय केलेला. आणि मला हेच मुद्दाम सांगायला आवडेल की जेव्हा मी पहिल्यांदा प्री दिली तेव्हा जीएस आणि सीसॅट दोन्हींचा पण माझा अटेम्प्ट खूपच कमी होता. जे मी 60 पण क्रॉस नाही करू शकलो अटेम्प्ट मध्ये. आता त्यावेळेस माझा जीएसचा स्कोर खूप कमी आलेला म्हणजे 77 वगैरे स्कोर होता. परंतु माझं सीसॅट कदाचित तेव्हा इतकं जास्त चांगलं होतं मला विश्वास नव्हता. मी 57 अटेम्प्ट केलेला होता आणि माझे 55 करेक्ट होते. फक्त 2 प्रश्न मी चुकवले होते. तर मग त्या जीवावरतीच खरं म्हणेल की मी सीसॅटच्या भरोशावरतीच मी पास झालो होतो पहिली प्री. आणि मग त्यामुळेच मेन्सला नाही करू शकलो कारण जीएसचा अभ्यास नव्हता. तर प्रीसाठी मला असं वाटतं की जीएसला प्रॉपर अंडरस्टँडिंग त्याला अभ्यास लागतो. पण सीसॅटला मात्र तुम्हाला जर व्यवस्थित एक कॉम्प्रिहेन्शन तुमचं चांगलं असेल, अदर रिडिंग तुमच्या व्यवस्थित असतील, तर तुम्हाला ते भाषेचं ज्ञान असेल आणि गणिताचा थोडाफार सराव केला तर त्यातनं ते मॅनेज होऊ शकतं. अर्थात आता हे सगळं महत्वाचं तेवढं वाटत सेट नाही कारण क्वालिफाय क्वालिफाय झालं. झालेलं आहे. बरोबर. परंतु आता तर क्वालिफाय करणं सुद्धा अवघड होऊ नये याच्यासाठी नक्कीच मेहनत घ्यायची आहे. आणि जीएसला तर काय मग त्यासाठी तर मेहनत प्रचंड लागते, वाचावं लागतं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला अप्रोच आपला अदलून बदलून बघायला पाहिजे. असं नाही केलं तर ते होईल आणि मग रिव्हिजन वारंवार व्हायला पाहिजे. तो जीएसला वारंवार रिव्हिजन प्लस अभ्यास कंटिन्यू ठेवणे आणि सीसॅटला एक ब्रॉडर अंडरस्टँडिंग आपलं म्हणजे आपली लेवल काय आहे त्याच्यानुसार सीसॅटची स्ट्रॅटेजी ठरायला हवी खरं. नक्कीच. सर आता आपण पूर्वपरीक्षेबद्दल बोललो. तुमची मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी होती थोडंसं इन डिटेल आम्हाला सांगा की कसं तुम्ही वेळेची विभागणी कशी केली होती आणि विषयांना प्राधान्य कसं दिलं होतं ते आम्हाला थोडंसं इन डिटेल सांगा. ओके. मॅम जसं आता मी प्री बद्दल बोललो की प्रीला सिलेबस पण लिमिटेड आहे. म्हणजे आयोगानं दिलेला आणि विषय पण जर आपले स्टँडर्ड सोर्सेस जर बघितले तर ते लिमिटेड आहेत. म्हणजे एक लिस्ट काढली तर हार्डली 8-10 पुस्तक होतील. आणि मग तुमचे बेसिक रिडिंगसाठी तुम्हाला जे काही वाचायचं ते सोडलं तर हार्डली 8-10 पुस्तकांचे रेफरन्स होतात. सो तितक्यावरती सुद्धा मॅनेज होऊ शकते प्री. पण मग मेन्सला आलं की तुमचा खूप स्पेक्ट्रम मोठा होऊन जातो. खूप जास्त वाचायचे वगैरे ते कळतं. पण यात पहिली स्ट्रॅटेजी तर अशी होती की मेन्सचा सिलेबस पहिले तर तुमच्याकडे पाहिजे. तो सिलेबस प्रॉपर अंडरस्टँड झालेला पाहिजे. म्हणजे आयोगानं आपल्याला जे दिलंय तर GS1 मध्ये तुमचा हिस्ट्री, जिओग्राफी, ॲग्री आहे. हे एक अंडरस्टँडिंग होणं गरजेचं. मग त्याचे सोर्स ठरवणे. GS2 मध्ये परत पॉलिटी असेल तर आपला एक ब्लाइंड असतं की GS2 म्हणजे पॉलिटी. तर आता तसं नाहीये. खरं तर GS2 म्हणजे पॉलिटी किंवा लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक म्हणजे GS2 नाहीये. मग त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आहेत. तर त्या एक्सप्लोर करता आल्या पाहिजेत. त्याचे सोर्स शोधता आले पाहिजेत. आणि मेन गोष्ट म्हणजे मला एक कळाली की प्रिव्हियस इयर प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला आयोगाचा सोर्स टॅप करता आला पाहिजे. म्हणजे मला जे आवडतंय ते मी वाचणार नाही. आयोगाला जे आवश्यक आहे मी ते वाचेल. हा ॲटिट्यूड पाहिजे आपला. आणि तसंच मग GS3चं HRDचा पार्ट असेल. त्यातही HRD मध्ये HRDचा पार्ट आणि HRचा पार्ट असं डिव्हिजन आहे. आणि GS4 मध्ये परत एकदा इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक तुमचं आणि बायोटेक्नॉलॉजी. तर असं डिव्हिजन म्हणजे ओव्हरऑल सब्जेक्ट वाईज डिव्हिजन करता येणं. आणि त्यानंतर 2 विषय राहतात ते म्हणजे भाषेचे. एक रिटन पेपर जो आपला असतो निबंध, प्रिसाइज रायटिंग वगैरे तो वाला. आणि एक मराठी इंग्लिश ग्रामरचा ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह. तर आता ह्या प्रत्येक पेपरचं खरं तर स्ट्रॅटेजी वेगळी असते म्हणजे. तर माझी सांगतो की मला म्हणजे आपण सगळ्याकडनं ऐकलेलं असतं GS2 आणि GS3 हा स्कोरिंग आहे. तर मीही त्याच दृष्टीने गेलो होतो की GS2, GS3 स्कोरिंग आहे. तर त्याला तसं करूयात. मग GS2 मध्ये लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल किंवा गव्हर्नन्स इन इंडियाचं सरांचंच परत पुस्तक असेल. त्यातले काही चॅप्टर असतील. आणि पार्ट 2 मध्ये परत मग तुम्हाला एज्युकेशनचा पार्ट याच्यामध्ये कव्हर होतं. तर तो तिकडनं करणार आहोत. तर असं एक म्हणजे सोर्सेस मी टॅप करून ठेवले, फिक्स केले. आणि मग त्याच्या रिडिंग प्रॉपर केल्या, त्याचे रिव्हिजन व्यवस्थित केले. आणि GS2 बद्दल अजून एक स्कोर करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं की GS2 मध्ये तुमच्याकडे आयोगाचे प्रिव्हियस प्रश्न जरी काढले फक्त पॉलिटीचे, मग त्यात राज्यसेवेचा GS2चा पोर्शन, कंबाईनमध्ये ASUचे मेनचे पेपर
त्यात 50-55 प्रश्न असतात पॉलिटीचे. तसंच इतर आयोग जो काही परीक्षा घेतो म्हणजे ग्रुप सी पर्यंत वगैरे, तर त्या सगळ्या प्रश्नांचे जर प्रिव्हियस इयर प्रश्न काढले सगळ्या पेपरचे, तर पॉलिटीचे मोर दॅन 2000 प्रश्न फक्त पॉलिटीचे तुम्हाला सापडतात आणि तेही आयोगाचे. सो ते सगळे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मी ते सगळे सोडवले होते. आणि लक्ष्मीकांत सरांचंच ऑब्जेक्टिव्ह लक्ष्मीकांत या नावाने एक पुस्तक आहे, लक्ष्मीकांत सरांचं. सो त्या पुस्तकामध्ये मोर दॅन 1500 तर काय 1500च्या वरती एमसीक्यू दिलेले आहेत. सो मग लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचणे, ते एमसीक्यू सोडवणे आणि मग आयोगाचे सगळे प्रिव्हियस इयर. तर यातनं तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि कळून चुकतं की आता हे अशा पद्धतीने प्रश्न विचारतायत आणि आता पुढच्या वेळेस कसे विचारतील. त्यातनं GS2चं एक प्रॉपर आपलं प्लॅनिंग असतं आणि ते आपलं व्यवस्थित रिव्हिजन होतं. तर GS2चा हा अप्रोच होता. त्यात स्कोर करता येतो आपल्याला, 100+ जाता येतं सहज. आणि GS3 बद्दल बोलायचं तर GS3 मध्ये सुद्धा सेम आहे. म्हणजे बऱ्यापैकी पोर्शन त्याचाही मार्केटमध्ये सोर्सेस लिमिटेड आहेत. जसं सध्या आता बघितलं तर खाटेकर सरांचं पुस्तक आहे, कोळंबे सरांचं पुस्तक आहे आणि देसले सरांचं पुस्तक. तर ही 3 पुस्तकं बेसिक सोर्स आहेत मार्केटमध्ये. त्यातली कुठलीही 2 पुस्तकं वाचायला पाहिजेत. आणि मग राहिला पोर्शन करंट अफेअर किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स असतील किंवा अजून काय करंटचं, तर ते मात्र बघायला पाहिजे. म्हणजे मी 2-3 वर्ष अगोदरपासूनच PIBचं जे ईमेल सबस्क्रिप्शन आहे, तर ते फ्रीली अवेलेबल असतं. ते तुम्ही घेऊ शकता. त्यातनं तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम असतील किंवा करंट हॅपनिंग ज्या काही आहेत, तर त्या सगळ्या कळतात. आणि जर HRDचा पेपर बघितला तर एक जनरल अंडरस्टँडिंग कुणालाही कळून जाईल की आयोग जे प्रश्न विचारतोय किंवा जो डेटा प्रश्नात टाकतोय तो PIB असेल किंवा गव्हर्नमेंटचे ऑफिशियल रेकॉर्ड्स रिपोर्ट्स असतील, इथनं तो प्रश्न विचारतोय. तर मग आपण सुद्धा ते गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स वाचलेले पाहिजेत, त्या साईट्स वाचलेले पाहिजेत. म्हणून मग ते PIBचं सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकतात. सो HRDला मला असं वाटतं की करंटचा अँगल किंवा करंटचे मॅगझिन्स आपण जे वाचतो ते सुद्धा HRDच्या बाजूनेच वाचले पाहिजेत. म्हणजे प्रीपेक्षाही त्याचं महत्व HRDला जास्त आहे. सो HRDला हे बेसिक सोर्स परत प्लस करंट असं ते HRD मॅनेज होतं. म्हणजे GS2 आणि GS3 लिमिटेड सोर्सेस, मॅक्सिमम रिव्हिजन आणि एक परफेक्ट अंडरस्टँडिंग ऑफ क्वेश्चन पेपर. तर यातनं खूप चांगला स्कोर करता येऊ शकतो आणि तसा विचार करूनच मी ते प्लॅन केलेलं. आता यात GS1 आणि GS4 हे जरा थोडंसं विचित्र म्हणजे यांचं आहे की तर स्कोर करता येत नाही वगैरे. आता GS1 जरा स्कोरिंग कडे जातोय, पण त्यातही काही लिमिटेड पोर्शन आहे. GS1 मध्ये जिओग्राफी ऍग्रिकल्चर सोपा असतो, तुम्हाला हिस्ट्री जरा इंटँजिबल वाटू शकतो. आणि GS4 मध्ये सायन्स टेकचा पार्ट सोडला तर इकॉनॉमी आपल्या हातात असतो. तर मग यावर काम करणं गरजेचं आहे. मी परत एकदा हिस्ट्रीसाठी सांगेल की हिस्ट्रीला एकट्यासाठी सोर्सेस खूप वाचावे लागतात आणि मग ते सोर्सेस सुद्धा तुम्ही लिमिट केले पाहिजेत. तर ते सोर्सेस लिमिट करणं असेल तर मग त्यात तुम्हाला नेमकं स्पेक्ट्रम वाचायचे किंवा गाठाळ वाचायचे की ग्रोवर वाचायचे, हे काय करायचंय. तर ते सोर्सेस तुम्हाला टॅप करता येणं ते लिमिट करणं. आणि जिओग्राफी ऍग्रिकल्चर सारखा पोर्शन अगदी लिमिटेड पुस्तकातनं, म्हणजे जिओग्राफीला तुम्ही NCERTची 2 पुस्तकं प्लस सौदी सरांचं पुस्तक इतक्यातनं सुद्धा ते मॅनेज होऊ शकतं. अर्थात यावर विश्वास आपला असायला पाहिजे, कारण शेवटपर्यंत की हे इतक्यातनंच करता येऊ शकतं. आणि ऍग्रीसाठी कात्यायन सरांचं पुस्तक पण सफिशियंट आहे. म्हणजे त्याला सिलेक्टिव्ह रिडिंग जर दिली व्हॉल्यूम 1ला तर त्यातनं ते मॅनेज होऊ शकतं. तर मग असं मी पण तेच केलेलं की हिस्ट्रीचा पोर्शन जो आहे त्याला, म्हणजे आता माझ्याकडे वेळ पण होता आणि सेल्फ स्टडीमुळे कुठेतरी मला असं वाटतं की मी सुरुवातीला म्हणजे खूप भरकटलो पण, की कुणीतरी सांगायचं की ग्रोवर वाच, मग मी ते वाचलं. कुणीतरी बोललं की कटारे वाचलं पाहिजे तर कटारे वाच, गाठाळ म्हणलं तर गाठाळ वाच. म्हणजे लोकांनी जेवढे सोर्स सांगितले, म्हणजे मला मुद्दाम हे म्हणायचं की आत्ता मार्केटमध्ये जेवढे सोर्स असतील बऱ्यापैकी लोकांना माहीत, तर असा कुठला सोर्स नाही जो मी वाचला नाही. म्हणजे मी सगळं वाचून काढलं. परंतु त्या सगळ्यातनं परत एकदा तेच कळतं की एवढं सगळं केल्यानंतर कळतं की एवढं सगळं करायचं नव्हतं. म्हणजे ती गरज नाहीये. तर ते अंडरस्टँडिंग येणं पेपरसाठी गरजेचं आहे. तर GS1 ला हे झालं. आणि GS4 मध्ये परत एकदा सायन्स टेकचा पोर्शन खरंच म्हणजे हातात नाहीये. त्यात खूप डायनॅमिझम आहे. आयोग खूप डीप जायला लागलाय वगैरे. पण इकॉनॉमी सारखा पोर्शन आपल्या हातात असतो. 100-110 प्रश्न तिकडनं विचारतात. तर मग अशा वेळेस GS4 ला तुमचे सोर्सेस परत एकदा बघणे. त्यात देसले सरांचं इकॉनॉमीचं पुस्तक असेल किंवा कोळंबे सरांचं पुस्तक असेल, किंवा अजून कुठलं जर मार्केटमध्ये अवेलेबल चांगलं पुस्तक असेल तर ते. पण ऍटलीस्ट कुठलंही एक पुस्तक बेसिक करणे. आणि त्यातही मला असं वाटतं की GS4चा जो इकॉनॉमीचा पोर्शन आहे त्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमची असायलाच पाहिजे. म्हणजे MPSC म्हटलं की रट्टाफिकेशन हे जे एक लोकांचं ठरलेलं आहे की काय फक्त रट्टा असतो, इकडे फक्त पाठांतर करावं लागतं, तर असलं काही नाहीये. सगळ्याच गोष्टी लागतात. पाठांतर काही भागात लागतं, काही भागात तुम्हाला कन्सेप्ट पण लागतात. आणि आता जर GS4चे पेपर 2 वर्षात बघितले, जेव्हा 20 मध्ये आम्ही परीक्षा दिली आणि 21 मध्ये आता मेन झालेली आहे, तर हे दोन्ही पेपर बघितल्यानंतर कळतं की इकॉनॉमीला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप जास्त लागते. सो ते करता येणं. तर मला असं वाटतं की मी मेन्सला करताना तेच केलेलं. 19 जुलैला जेव्हा 19ची जेव्हा जुलैमध्ये मेन्स दिली, त्याच्यानंतर पुढचे 6 महिने मी फक्त मेन्सचा अभ्यास केलेला. म्हणजे GS1 to GS4 याचं कम्प्लीट केलेलं. आणि मग एप्रिलमध्ये लॉकडाऊन वगैरे लागेपर्यंत मी मराठी इंग्लिशचं फार करत नव्हतो खरंच. मी ठरवलं होतं की प्री झाल्याच्या नंतरच मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करणार आहे. पण मग मध्ये वेळ मिळाला तसं मग मी त्याला पण वाचत गेलो. आणि मग त्याचा पण अभ्यास दररोज 1-2 तास वगैरे असं वाचून ते पण व्यवस्थित केलं होतं.
म्हणजे एकंदरीत काय तर मेन्सला सगळं करायचं आहे हा व्ह्यू असायला हवा, पण कुठे काय केल्यानंतर आपल्याला किती मॅक्सिमम आउटपुट मिळणार आहे याचा विचार पाहिजे. म्हणजे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस मेन्सला खूप जास्त गरजेचं आहे. आणि खूप जास्त करण्यात पण काही पॉईंट नाहीये. जे उगाच कोणीतरी सोर्सेस जास्त सांगितले तर तेवढे केल्याने मार्क वाढतील असं नाही. म्हणजे 4 पुस्तकं वाचलं की मार्क जास्त भेटतात असं नसतं. ते 2 पुस्तकांचं 2दा रिव्हिजन झालं की ते 4 पुस्तकांची भरपाई करून घेतं. सो मेन्सला हाय अप्रोच असणं आणि कंटिन्यू राहणं. आणि ते तशा पद्धतीनेच म्हणजे मी पण केलेलं, म्हणजे जीएस वाईज करत गेलो. फक्त त्याला वाचत असताना आता तुमचं प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते. म्हणजे ते डेली रिडिंग करताना वगैरे कसं करायचं, तर ती एक स्ट्रॅटेजी असते. परंतु मग जीएसला असं सब्जेक्ट वाईज त्याचे सोर्सेस वगैरे लक्षात घेऊन त्याला मी रिडिंग करत गेलेलो, म्हणजे प्लेन. ओके. सर, माझा पुढचा प्रश्न हा सुद्धा मेन्स रिलेटेडच आहे. मुख्य परीक्षेत जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे त्याच्यामध्ये एसे, प्रिसाइज रायटिंग आणि भाषांतर या अशा 2-3 गोष्टी इन्क्लूड आहे. तर मला स्पेसिफिकली प्रिसाइज रायटिंग आणि भाषांतराबद्दल विचारायचंय. सारांश लेखनात बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शंका असते की एक्झॅक्ट 1/3च शब्द आले पाहिजेत का? त्याला टायटल कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे? किंवा भाषांतरामध्ये ॲक्युरेट भाषांतर झालं पाहिजे का? अगदी त्याला पर्यायी शब्द आपल्याला सुचलाच पाहिजे का? तर या सगळ्याला तुमच्या बाजूने काय उत्तर असेल? नक्की मॅम. आता ऍक्च्युली मी जेव्हा पहिली मेन्स, तेव्हा तर ह्या पेपरचा मी काहीच अभ्यास केला नव्हता, म्हणजे खरं सांगतोय. परंतु त्यावेळेस ती सिच्युएशन तशी होती की मी जूनमध्ये पास आउट झालेलो आणि जुलैला परीक्षा होती. तर एका महिन्यात इतकं सगळं करणं शक्य नव्हतं. परंतु मग तेव्हा मेन्स दिल्याच्या नंतर त्याचा स्कोर जेव्हा मला कळला, म्हणजे निकालानंतर, तेव्हा मला कळलं की तिथे मला 52 मार्क होते पहिल्या वेळेस. जे की ठीक होते, म्हणजे ॲव्हरेज स्कोर होता. पण त्यातनं मी एक गोष्ट शिकलो की ह्या पेपरला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अटेम्प्ट करणं. 3 तास जे काही वेळ आपल्याला मिळतो तितक्यात पण काही लोकांची अटेम्प्ट होत नाही. म्हणजे निबंधाला वगैरे आपण फार विचार करून लिहितो, तर त्यामुळे वेळ जास्त लागतो. आणि दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला निबंध पण लिहायचा आहे, भाषांतर पण करायचंय आणि प्रिसाईज पण करायचंय. तर अर्थात वेळेचं पहिली कंडिशन की वेळ तुम्हाला पुरत नाही, तर त्याच्यावर एकदा काम करायला पाहिजे. आणि जसं तुम्ही बोललात की प्रिसाईज रायटिंग, तर आता प्रिसाईज रायटिंग आणि भाषांतरचं असं होतं की मी तयारी तर काही केली नव्हती. परंतु तिथे गेल्यानंतर मला काही गोष्टी जाणवल्या, ज्या की मी शेअर करेल. पहिली गोष्ट म्हणजे भाषांतर वाचल्यानंतर बऱ्याचदा तुम्हाला ते पहिल्या रिडिंगमध्ये कळतच नाही. म्हणजे जर भाषांतर त्यांनी एखाद्या वेळेस खूप हेक दिलं किंवा खूपच डिफिकल्ट वगैरे शब्द यूज केले असतील, आणि अर्थात कितीही नाही म्हटलं तर एक ग्रॅज्युएशन लेवलचं इंजिनिअरिंग किंवा मराठी, त्याची एक अंडरस्टँडिंग लेवल तुम्हाला लागते. तुम्हाला ते कळायला पाहिजे. आता आम्हाला जो इकॉनॉमिक्सला आलं होतं त्यावेळेस सुद्धा, आणि 20-21च्या मेन्समध्ये सुद्धा ते जाणवलं की तुम्ही जसं बोललात की शब्दाला प्रतिशब्द देणं भाषांतरामध्ये, तर मला जेन्युइनली ते नाही वाटत. म्हणजे ती खरी तर डिमांड नसते. म्हणजे पूर्ण पॅसेज वाचणे, तो अंडरस्टँड करणे, आणि फार फार तर एका पॅसेजमध्ये जर 2-3 पॅसेज त्यांनी छोटे छोटे करून दिले असतील, तर त्या पूर्ण पॅसेजची अंडरस्टँडिंग करणे की त्यांना नेमकं काय म्हणायचंय, आणि त्याला मग भाषांतर करून बघणे, म्हणजे त्याचं पूर्ण ओळीनिशी. तर मग त्यातही परत एकदा शब्दाला शब्द प्रतिशब्द देण्याची गरज नाही. तुम्ही काही वेळेस काही शब्द नाही आठवले तर ते स्किप पण करू शकता. म्हणजे जसं मला वेळेवरती डिप्रेशन या शब्दाला प्रतिशब्द आठवला नाही. हे होतं, हे तुमच्याकडनं साधे साधे शब्द पण आठवत नाही. तर मग गरज नाहीये, तुम्ही डिप्रेशनला प्रतिशब्द नाही आठवला तर त्या शब्दाशिवाय त्या वाक्याची फ्रेमिंग जमते का ते बघायला पाहिजे. आणि जर नसेल जमत तर मी असं करायचो की ते वाक्यच गाळायचं. म्हणजे मला माझं असं अंडरस्टँडिंग होतं की जेव्हा भाषांतर चेक होतं तेव्हा ते एकतर पॅसेज वाचत असतील आणि मग तुमचा पेपर वाचत असतील, तर ते ओळीनिशी तर काही चेक करणार नाही. म्हणजे कोणी जेव्हा चेक करणार सिनियर लोक असतील, तर मग त्यांना ते पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक तयार होते फ्रेम की ह्या पॅसेजमध्ये ही माहिती दिली आहे. आणि तुमचं भाषांतर वाचल्यावर त्यांना कळलं पाहिजे की ह्याने पण हेच लिहिलंय. तर म्हणजे काय थोडक्यात की जशाच तसंच भाषांतर झालं पाहिजे असातला भाग नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, प्रतिशब्द दिलाच पाहिजे असा हा टास्क नाही. आणि काही शब्द नाही आठवले वेळेवरती तर ते स्किप केले तरी चालतील. परंतु अगदीच म्हणजे त्याच्याशिवाय सगळं अर्थहीन होतंय तर ते भाषांतरच, तर तसं नाही व्हायला पाहिजे. तशा शब्दांना तुम्हाला शब्द द्यावा लागेल. परंतु जनरल प्रतिशब्द डायरेक्ट देणं किंवा कॉपी पेस्ट आपण म्हणतो ना की वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन, त्याची आवश्यकता नाही, याची मला अंडरस्टँडिंग झालेलं होतं. आणि ते मी नंतर रेक्टिफाय केलं 20मध्ये 21मध्ये परत. आणि प्रिसाइज रायटिंग बद्दल जे 1/3 आहे, तर तिथं मला वाटतं की ते म्हणजे थोडंसं पाळलंच पाहिजे. एक तर तुम्हाला पॅसेज कळला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट 1/3 करताना शब्दांची लिमिट जी आहे, तर ती एक्झॅक्ट 1/3 होत नाही आपल्याकडनं. आपण 5-6 शब्द सहज जास्त करतो. परंतु याचं होतं असं ना की तिथं तुम्हाला तेवढ्यासाठीच एक पेपर त्यांनी सेपरेट दिलेला असतो. म्हणजे ते बॉक्सवाला जो पेपर असतो. तर त्या लोकांना ते बॉक्समध्ये दिल्या कारणानं तुमचे एक शब्द काउंट करण्याची फार गरज पडत नाही. म्हणजे त्यांनी ते पाहिल्यासरशी त्यांना कळतं की तुमचे शब्द किती आहेत टोटल काउंट. तर मग तशा वेळेस जर तुमचे 5-6 शब्द एक्स्ट्रा असतील, तर ते कुठेतरी एक हॅम्पर करतं ते. चेक करणाऱ्याला कुठेतरी ते लगेच इरिटेट होतं की 1/3 सांगितलंय आणि तू काय जास्तच करतोय किंवा कमीच करतोय. सो 1-2 शब्द मागे पुढे चालतात, असं माझं व्यक्तिगत मत आहे. खूप जास्त 6-7 शब्द वगैरे किंवा जास्त करायला नको.
आणि ते नाही पण म्हणजे ते नाही पण तसं व्हायला पाहिजे की जनरली 1/3च व्हायला पाहिजे. 1-2 शब्द मागे पुढे चालतात. आणि दुसरी गोष्ट टायटल देताना जो इश्यू आहे, तर बऱ्याचदा आपल्याला काय असतं ना, की आपण टायटल त्या भाषांतर प्रिसाईज करताना त्यात जे शब्द आलेत, तोच शब्द दिला पाहिजे असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्या पॅसेजमध्ये जे शब्द वापरले गेलेत, तर त्या शब्दांमधनंच काहीतरी आपण देण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे टायटल. तर असंही काही नाहीये. त्या पॅसेजची पूर्ण अंडरस्टँडिंग झाल्यानंतर तुम्ही तुमचा शब्द सुद्धा टायटल म्हणून देऊ शकता. आणि शक्य असेल तर टायटल 1-2 शब्दांचंच पाहिजे. म्हणजे टायटलसाठी त्यांनी 4 शब्दांची जागा दिलेली असते. सो आपण ट्राय करायचं की 1 किंवा 2 शब्दामध्ये. आणि परत एकदा टायटल म्हणजे काय तर एकदम कोर पार्ट असतो. ते जर अट्रॅक्टिव्ह असेल तर ते वाचनाला पण छान वाटतं. आणि मग तशा पद्धतीने टायटल 1-2 शब्दामध्ये देणं आणि 1/3 करताना शब्दाचे लिमिट पाळणे आणि ती सिन्सिअरली पाळणे म्हणजे 5-6 शब्द वगैरे एक्स्ट्रा न होऊ देणे. हे आपण करू शकतो. म्हणजे ह्या पेपरला असं टॅकल करता येऊ शकतं. तर मी नक्कीच. भाषांतराबद्दल एक सांगेन, हा, की बोला. भाषांतराबद्दल ते आहे, की भाषांतर प्रॅक्टिस करण्यासाठी एक बेस्ट सोर्स आपल्याकडे असतो. सी-सॅटचे पेपर जे आपण फक्त सी-सॅट सोडवताना बघतो, त्याला परत एकदा बघायचं आणि आयोगाने जे आपल्याला 40 प्रश्न दिलेले असतात, त्यात 2 पॅसेज असतात. एकच पॅसेज मराठी, इंग्लिश दोन्हीमध्ये पण असतो. सो मग तो बेस्ट सोर्स आहे आपल्यासाठी मी तर म्हणतो. तुम्ही पॅसेज घ्यायचा सी-सॅटचा, त्याला आपल्या भाषेत ट्रान्सलेट करून बघायचं आणि परत आयोगाने ट्रान्सलेशन जे दिलंय ते वाचून बघायचं. म्हणजे यातनं बेस्ट प्रॅक्टिस होते मला असं वाटतं. आणि मी तेच केलेलं म्हणजे 20ला जेव्हा अटेम्प्ट दिला, तेव्हा तशा पद्धतीने एक 4-5 पॅसेजचं जरी तुम्ही करून बघितलं अगोदर, तर तुम्हाला ते कळून जातं म्हणजे कशा पद्धतीने करायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे या संपूर्ण ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला अगदीच पर्यायी शब्द नाही सुचला तरी चालेल, पण त्याचा मतितार्थ बदलायला नको. त्यांना त्याच्यातून काय म्हणायचंय हे फक्त आपण चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट नको करायला. नक्की. सर, माझा पुढचा प्रश्न हा मुलाखती संदर्भात आहे. तुमची ही पहिलीच मुलाखत होती. मुलाखतीचा एकूणच अनुभव कसा होता? आणि मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली होती? येस मॅम. तर मुलाखतीबद्दल असं आहे, की मुलाखतीबद्दल फार उत्सुकता पण असते आणि खूप भीती पण असते, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही जाता तर. माझ्या बाबतीत पण तेच होतं. मुलाखतीला कशी तयारी करायला हवी, तर मी म्हणजे सीनियर जे सिलेक्टेड लोकं असतील त्यांच्याशी पण बोलणं केलं आणि जे मेनचा स्कोर होता त्यावरून आपल्याला कळतं, की आपल्याला इंटरव्ह्यूला कितीपर्यंत मार्क वगैरे मिळवायचे आहेत. तर तशा हिशोबाने प्लॅनिंग केलेलं, की इतके मार्क मिळायला हवेत. परंतु परत एकदा इंटरव्ह्यूचे मार्क काही म्हणजे आपल्या साईडनं नाही येते. काही मार्क जेवढे मिळायचे तेवढे मिळतील. आपण बेस्ट प्रॅक्टिस केली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करता येईल, तर मी माझा इंटरव्ह्यूचा पहिल्यांदा एक्सपिरियन्स सांगतो आणि नंतर मग त्याचे हे सांगतो. तर इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स म्हणजे जनरली आपल्या डोक्यात खूप काहीतरी वेगळे-वेगळे विचार असतात, की लोकं असं काही विचारतात इंटरव्ह्यूमध्ये, कोंबडी आली की अंड आली. तर तसलं काही नसतं इंटरव्ह्यूमध्ये. आयोगाचे इंटरव्ह्यू असले काही नसतात. मग आपण काय करायला करू शकतो. आता माझ्या बाबतीत माझा इंटरव्ह्यू निंबाळकर सरांच्या पॅनलनं घेतलेला. अगदी व्यवस्थित आणि त्यातही माझा छंद जो होता कविता, तर त्यावरतीच माझा इंटरव्ह्यू मोस्टली झालेला. त्यामुळे तो खूप बेस्ट झालेला होता. सरांचे फीडबॅक पण चांगले होते म्हणजे पॉझिटिव्ह मला रिस्पॉन्स मिळत होता. आणि मग नंतर काही प्रश्न आता इंटरव्ह्यूचे असे असतात, की जसं निंबाळकर सरांच्या पॅनलकडनं म्हणजे तुम्हाला रॅपिड फायर राउंड म्हणतात मुलं सगळी त्याला. तर सर तशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारतात इंटरव्ह्यूमध्ये. पण मग त्याचं ते प्रश्न विचारण्याचं कारणही मला वाटतं, की तुमचं नॉलेज चेक करणं किंवा माहिती आहे का नाही हे चेक करण्यापेक्षा तुम्ही किती कॉन्फिडेंटली सांगता आणि नाही आलेल्या प्रश्नाला कसं टॅकल करता, हे बघणं त्यांना जास्त गरजेचं आहे किंवा ते तसंच करत असतील आपल्याकडनं खरं तर. त्यामुळे मी त्या प्रश्नांना जास्त म्हणजे फार त्याचा त्रास करून घेतला नाही. ज्या प्रश्नांना नाही येत तिथे सॉरी सर मला येत नाहीये, मला माहिती नाहीये आणि काही ठिकाणी नसेल आठवत तर खरंच सर मी वाचलेलं होतं मला आठवत नाही. तर अशा पद्धतीने ते टॅकल केलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटरव्ह्यूचं एकच मला वाटतं, की कंटेंटपेक्षा कॉन्फिडन्स. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये तो जास्त महत्त्वाचा आहे आणि तो दाखवला तरच मार्क मिळतात. म्हणजे कारण शेवटी त्यांना तुम्हाला प्रशासक म्हणून बघायचं आहे ना. तर प्रशासकाकडे एखाद वेळेस माहिती कमी असली तरी चालते. अर्थात ती तर तुम्हाला वेगवेगळ्या सोर्समध्ये मिळू शकते. परंतु तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे. काही हाताशी नसताना सुद्धा ते टॅकल करण्याची ताकद पाहिजे. सो ते बघितलं जातं. तर तो मला म्हणजे माझा इंटरव्ह्यूचा एकंदरीत अनुभव खूप छान होता. आणि कवितेवर गेल्या कारणानं मी खूप आनंदी पण होतो, की चला आपल्या एरियावरती तो झालाय. म्हणजे फार ग्रॅज्युएशनबद्दल मला सांगता नसतं आलं एखाद्या वेळेस किंवा माझी तयारी तिथे जरा कमी होती. परंतु इकडे मला माझ्या हॉबीवरती खूप चांगलं टॅकल करता आलं. आता याची तयारी कशी केली तर मी तयारीबद्दल हे सांगेल, की मी क्लासेस असतील किंवा कोळंबे सरांशी वगैरे बोलणं झालेलं माझं आणि मग मी असं केलं, की इंटरव्ह्यूची तयारी जनरल YouTubeवरती जरी टाकलं, की एम-पी-एस-सी इंटरव्ह्यू तर तुम्हाला गाईडन्सचे व्हिडिओ भेटतात. म्हणजे प्रिव्हियस इयरचे टॉपर्स असतील किंवा क्लासेसवाल्यांनी पण त्यांचे व्हिडिओज टाकलेले असतात. तर तिथनं तुम्हाला एक आयडिया येऊनच जाते. आणि त्यात कॉमन असतात गोष्टी तुमच्या प्रोफाईल तुम्हाला तयार करायची आहे. तुमचा जिल्हा, तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं हॉबी. तर या गोष्टी व्यवस्थित तयार करून ठेवणे. तर मी त्या सगळ्या तयार करून ठेवलेल्या. आता जालना जिल्हा असेल तर मग जालना जिल्ह्याच्या समस्या काय किंवा त्या जिल्ह्याची एकंदरीत ऐतिहासिक भौगोलिक पार्श्वभूमी काय. तर असली माहिती सगळी ती नोट करून ठेवलेली आणि जो आपला हॉबी आहे किंवा काय, तर त्याची व्यवस्थित तयारी करून ठेवलेली.
म्हणजे आता माझा कविता होता तर मग आवडते कवी कोण असतील आणि आपल्याला ते म्हणजे एक इंटरव्ह्यूचं एक आहे की तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना प्रश्न विचारायला लावा. त्यांना ते चांगलं जमतं. आपल्याला पण ते कळतं की काय विचारू शकतात. आता कविता आहे तर तुमचे आवडते कवी कोण आहेत? किंवा मग तुम्हाला कविता तुम्ही लिहिली आहे का? तुम्ही लिहिता का? मग कशा पद्धतीने कविता लिहितात? कविता का लिहितात? तर असले प्रश्न असतात. तर याची आपण एक डोक्यात उत्तरं कुठेतरी तयार असायला हवीत. कारण वेळेवरती आपण गोंधळून जायला नको. सो ते मी अगोदरच तयार केलेलं होतं की 15-20 दिवस. आणि परत एकदा आमची मेन्स लगेच होती 2021 ची पुढे. ते काही दिवसानंतर इंटरव्ह्यूच्या 8-10 दिवसानंतर. तर त्यामुळे असं वेगळं काही त्याला कॉन्सन्ट्रेशन नाही करता आलं. पण जितकं काही करता आलं त्यातनं हे नोट डाऊन करणं असेल किंवा बोलणं असेल किंवा स्वतःला बघणं ते परत एकदा की आपण कसं बोलतोय काय. तर हे सगळं करता येऊ शकतं आणि ते केलं मी. आणि दुसरी अशी गोष्ट की मॉक इंटरव्ह्यू देणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली सगळी ही तयारी झाली, आपण इन्फॉर्मेशन काढली आहे, माहिती मिळवली आहे. तर आता चेक करायचं आहे ना म्हणजे आपण आणि माझं तर असं होतं की पहिल्यांदा देतोय तर मग काहीच माहिती नव्हतं म्हणजे कसं बसतात, कसं एंट्री करतात, तिथपासून सगळं बघायचं होतं. त्यामुळे ते वेगवेगळे मॉक इंटरव्ह्यू बघितले YouTubeवरती पण आणि मग स्वतः पण एक 5-6 ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू दिले. तर त्यातनं पण कॉन्फिडन्स येत गेला. त्यातनं जे फीडबॅक मिळाले ते पण खूप पॉझिटिव्ह होते आणि त्या सगळ्यातनं मग आपलं एकंदरीत कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि जे तुमचा फायनल इंटरव्ह्यू आहे तो अगदी छान आणि व्यवस्थित जातो. तो एकंदरीत मला वाटतं की इंटरव्ह्यू बद्दल हेच आहे. तुमचं कंटेंट, तुमचं प्रोफाईल व्यवस्थित तयार करणे आणि कॉन्फिडन्स ठेवणे. म्हणजे तुमच्याकडे कॉन्फिडन्स. नसेल एखाद्या वेळेस कंटेंट आता आपली परीक्षा बाकीच्या गोष्टी खूप जास्त असतात. त्यामुळे आपला बऱ्याचदा तयारी प्रॉपर होत नाही. परंतु 100% तयारी लागतच नाही आणि ती होत पण नसते. त्यामुळं जरी 100% तयारी नसेल तर तेवढा कॉन्फिडन्स ठेवणे की नाही मी टॅकल करू शकतो आणि इंटरव्ह्यू बद्दल अजून एक की ओपिनियन बेस्ड क्वेश्चनची तयारी असायलाच पाहिजे. ते विचारतील नाही विचारणार. आता माझ्या बाबतीत मला विचारले गेले नाही. परंतु वेगवेगळ्या पॅनलचं जर बघितलं तर ते ओपिनियन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारतात. सो तिथं तुमचे ओपिनियन स्ट्रॉंग असणं, ते पॉझिटिव्ह असणं आणि तिथे तुमचं ऑप्टिमिस्टिक व्ह्यू दिसणं. तर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि बेस्ट तयारी करूनच बेस्ट परफॉर्मन्स होऊ शकतो. सो बेस्ट तयारी करायला पाहिजे. अर्थात मार्क्स किती भेटतील हा विचार नाहीये. एखाद वेळेस बेस्ट परफॉर्मन्स देऊन पण मार्क मिळत नाहीत किंवा त्याचे वेगवेगळे फॅक्टर असतात. तर त्याचा विचार न करता बेस्ट परफॉर्मन्स देणे म्हणजे 3 स्टेप आहेत. प्रिपरेशन, परफॉर्मन्स आणि रिझल्ट. आपण रिझल्टचा विचार करतो सगळेच, त्यात मी पण आलो. रिझल्टचा न विचार करता आपण प्रिपरेशन चांगली करूयात. त्यामुळे आपला परफॉर्मन्स चांगला होईल आणि त्यातनं रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्ह येईल अशी अपेक्षा ठेवूया. नक्कीच. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. आता जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना तुमचा काय सल्ला असेल? कारण तुम्ही या क्षेत्रातून फार लवकर एक्झिट घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही परीक्षेची गरज ओळखली पाहिजे. तर ही परीक्षेची गरज कशी ओळखावी आणि लवकरात लवकर आपल्याला एक्झिट या क्षेत्रातून म्हणजे घेता येते. तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? नक्कीच मॅम. म्हणजे माझं मी असं सांगेल की जे आता एकदमच नव्यानं तयारी करतायत त्या लोकांनी सुरुवातीला तर ह्या क्षेत्राकडे खरंच म्हणजे आकर्षण म्हणून यायला नाही पाहिजे. केवळ आकर्षण आहे किंवा खूप छान वाटतंय, लाल दिव्याची गाडी दिसते. हे असलं आकर्षण इथे टिकत नाही. खूप दिवस ते मोटिवेशन राहत नाही. खूप इनर स्पिरिट आणि खूप जास्त फायर आपण ज्याला म्हणतो, ती स्वतःत असली पाहिजे. ती तुम्हाला सस्टेन ठेवते अभ्यासात. तर पहिली गोष्ट ती आहे की उगाच आकर्षण म्हणून इकडे येऊ नका. दुसरी गोष्ट आता आलाच आहात आणि जर ठरवलंय की नाही मग काहीही असलं तर मला करायचंय. तर त्यावेळेस सिलेबस असेल, प्रिव्हियस इयर प्रश्न असतील आणि आयोगाची डिमांड ओळखणं जे आहे, तर ते सुरुवातीला काही दिवस त्याच्यावर वेळ दिला पाहिजे. प्रिव्हियस इयर प्रश्न बघणं आणि सिलेबस बघणं. त्यातनं तुम्हाला एक प्रॉपर अंडरस्टँडिंग होते. आयोग तुम्हाला म्हणजे एका पद्धतीने डिकोड होतो. त्याच्या डिमांड्स कळतात. सगळ्या गोष्टी होतात, होऊन जातात. तर ते झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा हे कळल्यानंतर तुम्ही जे सोर्स तुमचे फायनल कराल तयारीमध्ये, म्हणजे बुक लिस्ट बनवाल किंवा बुक लिस्ट आता बरेच लोक टॉपरला विचारतात, पास झाल्यानंतर सगळ्यांना विचारत असतात. तर हे उगाच असलं भरकटायला नको. कोणती एक बुक लिस्ट ठरवा. जवळपास 99% बुक लिस्ट सेमच असते सगळ्यांची. तर ती एक बुक लिस्ट फायनल करून त्यावर जाम विश्वास ठेवायचा आणि तयारीला लागायचं. आणि तयारी करताना हा विश्वास कायम ठेवायचा, की मी पास होणार आहे. आणि मनात एक थोडीशी अनामिक भीती असते, नाही झालं तर काय वगैरे. ती तितकीशी असली तरी चालते. पण उगाच त्याचा बाऊ नको करायला. दररोज उठलं की पहिला प्रश्न तोच, मग माझं होईल का? तर त्यानं अभ्यास होणार नाही. तर विश्वास स्वतःवरती ठेवायला हवा. आपल्या सोर्सेसवरती विश्वास ठेवायला हवा. आणि कंटिन्युअस मानसिकता असली पाहिजे. किमान 1-2 वर्ष तरी अभ्यासाची तयारी आपली असलीच पाहिजे. आणि त्याशिवाय मग इकडे अवघड आहे. आणि खूप जास्त वेळ जर लागत असेल तर मला वाटतं की इथनं लवकर एक्झिट पण केलं पाहिजे. आयदर वे तुम्हाला काही मिळेल किंवा न मिळेल, पण लवकर गेलं पाहिजे. कारण ते 5-6 वर्ष इकडे देणं मला व्यक्तिगत तसं युक्तिक नव्हतं वाटत. मी स्वतःच 2 अटेम्प्ट नंतर यातनं एक्झिट असंही करणारच होतो. आता योगायोगानं ते माझं होईलच. परंतु ते मी असंही करणारच होतो म्हणजे नाही झालं तरी. त्यामुळे तसाही तुमचा एक ॲटिट्यूड पाहिजे आणि इथे शिरतानाच बाहेर पडताना काय होईल याचा विचार करून मध्ये शिरलं पाहिजे, एवढं मला तर वाटतं.
विद्यार्थी मित्र हो, सरांनी आपल्याला या क्षेत्राकडे एक आकर्षण म्हणून न पाहता तर स्वप्रेरणेने तुम्ही या क्षेत्राकडे आलं पाहिजे. एक इनर स्पिरिट तुमच्यात असलं पाहिजे असा एक सल्ला दिलेला आहे आणि एकूणच त्यांची अभ्यास स्ट्रॅटेजी त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेली आहे. मग ती प्रिलिम असेल, मुख्य परीक्षा असेल किंवा इंटरव्ह्यू असेल, अशा तिन्ही टप्प्यावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याशी संवाद साधलेला आहे. सर, तुम्ही आमच्या या इनिशिएटिव्हमध्ये पार्टिसिपेट झालात. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अँड विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी. लवकरच तुम्हाला एक क्लास 1 अधिकारी म्हणून पुन्हा आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर बोलवण्याची संधी मिळेल अशी आपण प्रार्थना करूया. ऑल द बेस्ट. नक्की नक्की. थँक्यू व्हेरी मच मॅम. आपण जी संधी दिली संवाद साधण्याची त्याबद्दल पण थँक्यू. आणि एकंदरीत ह्या जर्नीमध्ये खरंच ऑनलाईनच्या काळात, कोरोनाच्या काळात अनअकॅडमीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून सुद्धा आम्हाला उपयोग झाला, नो डाऊट. त्याबद्दल सुद्धा अनअकॅडमीच्या एकंदरीत परिवारचे खूप मनापासून धन्यवाद आणि परत एकदा आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.